अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसं आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे, ती आहे महादेवांची. महादेवांच्यासाठी आपलं आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कोणत्या ब्लेसिंग्स महादेव श्री स्वामी समर्थ हे आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येत आहेत, हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ ज्यांचे कुलदैवत महादेव आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता बदल घडत आहे किंवा कोणत्या बदलातून तुमचं चांगलं होणार आहे किंवा अजून काही निगेटिव्ह शक्ती होणार आहेत का? जेणेकरून त्याचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला काहीतरी यातून छोट्या-मोठ्या टिप्स बघायला मिळतील. खूप काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या तुमच्यासाठी मी शेअर करण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी माहीत होण्यासाठी मी इथपर्यंत येत असते. इथपर्यंत येत असते. तर नक्कीच की मला आवडेल की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि तुमच्या आयुष्याचं एक नवीन वळण निर्माण करावं. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ येत राहतील. लाईव्ह वगैरे आले तर लवकर तुमच्यापर्यंत एनर्जी पोहोचून जाईल. टॉवर मोमेंट येऊन गेलेला आहे. घरामध्ये वादविवाद सुरू आहेत, अविश्वास दाखवत आहेत. एक व्यक्ती आहे जो तुम्हाला आडफाटा करत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मला वाटते थर्ड पार्टी सिच्युएशन सुरू आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती डेव्हिलची एनर्जी पण दिसत आहे. डेव्हिलच्या एनर्जीमुळे तुम्हाला त्रास झालेला आहे. व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलाय, धोका देऊन पचवलेला आहे. तुम्ही त्या व्यक्तीसाठी सर्वस्व सोडलेलं आहे. पण तो व्यक्ती आता तुम्हाला हवा तितका सपोर्ट देत नाहीये. तुम्हाला चिडचिड करत आहे. तुम्हाला वाद, त्रास, मानसिक त्रास अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला देताना दिसत आहे. टॉवर मोमेंट जी येऊन गेलेली आहे त्यामुळे तुमच्यामध्ये हे निगेटिव्ह शक्ती, तांत्रिक क्रिया अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. टॉवर मोमेंट सुद्धा येऊन गेलेला आहे आणि एक व्यक्ती अशी आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्रास होताना दिसत आहे. वादविवाद, एक ग्रहण लागलेलं आहे. शांतता कोणतीच नाहीये घरामध्ये. वादविवादाचे कारण भरपूर दिसत आहे. तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून बाहेर जावं, कोणती परिस्थिती यातून बाहेर पडेल हे सुद्धा तुम्हाला समजत नाहीये. पैसा हा आल्यापावली निघून जात आहे आणि घरात एक दरिद्री लक्षणे जी आहेत ती तुम्हाला दिसून येत आहेत. घरामध्ये शांतता कोणत्या गोष्टीची नाहीये. एक व्यक्ती जी आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये आडफाटा निर्माण करत आहे आणि बाहेर अनैतिक संबंध सुद्धा दिसत आहेत तुमच्या पार्टनरचे. जेणेकरून तुमच्यामध्ये वादविवाद दिसत आहे आणि दुसरं असं आहे की त्या व्यक्तीला एक मुलगी आहे, मुलगा किंवा मुलगी असू शकते. त्या व्यक्तीशी तुमचे पार्टनर कनेक्ट आहेत आणि तिकडून तुम्हाला निगेटिव्ह शक्ती आहे आणि त्या दोघांच्या नात्यानंतर अजून एक नातं जे असं आहे की ती व्यक्ती जी आहे ती तुम्हाला त्रास देते आहे. तुम्ही या नात्यामध्ये नको आहे. तुम्ही या व्यक्तीसमोर नको आहात. या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती व्यक्ती पण त्रास देत आहे आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि हे नातं जे आहे ते किती दिवसापर्यंत रियुनियन होईल? रियुनियन होईल का हे नातं? हे नातं रियुनियन होईल का? थोडं वर्क करणं गरजेचं आहे. हे लगेच तर रियुनियन होणार नाहीये. यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आता सध्या तर क्रिएट झालेले आहेत. आणि हो, बरोबर आहे. यात जर असं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागणार आहेत. सगळ्या गोष्टीतून तुम्हाला फेस कराव्या लागणार आहेत. पैशासंदर्भात काही गोष्टी होताना दिसत आहेत किंवा पैशासंदर्भात तुमच्या आयुष्यामध्ये आता प्रॉब्लेम सुरू असतील. राहण्याचे ठिकाण नसेल किंवा तुम्ही कुठे राहायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील. महत्त्वाचं तुमची भावना दुखवलेली आहे. ह्या गोष्टीचं जास्त दुःख तुम्हाला आहे आणि ही भावना दुखवत असताना तुमचा विचार कोणी केलेला नाहीये. या गोष्टीचं जास्त तुम्हाला टेन्शन आहे, की मी इतकं करून माझ्या भावनांची कदर कोणी केलेली नाहीये. महत्त्वाचं ज्या व्यक्तीने कदर करायची आहे, त्याच व्यक्तीने तुम्हाला लाथारलेला आहे, अविश्वास दाखवलेला आहे, तुम्हाला एकटीला सोडलेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा तुम्हाला अति त्रास होत आहे, अति राग येत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके. थर्ड पार्टी सिच्युएशन यात इन्व्हॉल्व आहे, पण तुमची ग्रोथ आहे ती योग्य मार्गावर आहे. योग्य मार्गदिशेने आहे. पण आत्ता खूप त्रास झालाय तुम्हाला. खूप म्हणजे अप्रतिम त्रास आहे. खूप त्रास दिसतोय. मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे. सध्या तुम्ही एकटे पडलेले आहात. कोण सुद्धा तुम्हाला विचारायला येत नाहीये. कोण तुम्हाला विचारत नाहीये. तू काय केलास? काय केलीस? काय केला नाहीस? काय केली नाहीयेस? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरी तुम्हाला वाटत असेल, एकांत खूप तुम्हाला दिलेला आहे.
तुम्ही जगाच्या जी भीड आहे म्हणजे एक तुमच्या आजूबाजूला जी व्यक्ती राहत आहेत, त्यातून तुम्ही खूप विभक्त झालेले आहात, एकटे पडलेले आहात. कोण तुम्हाला तुमची विचारपूस करण्यासाठी सुद्धा तुमच्या जवळ उरलेलं नाहीये. इतकं म्हणजे मानसिक त्रास खूप झालेला आहे तुम्हाला. खूप डिस्टर्ब आहे तुम्ही सध्या. सगळे प्रॉब्लेम, प्रॉब्लेम, प्रॉब्लेम खूप प्रॉब्लेम आहे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या आता तरी. आणि मला असं वाटतंय या नात्यातून तुम्ही ग्रोथ कराल, यातून मार्ग नक्की काढाल. पण थोडंसं तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे. पण जे काही घडेल त्याची सुद्धा तयारी ठेवायची आहे. काहीही घडेल, काहीही घडेल. देवावर विश्वास ठेवायचा आहे. देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. देवानेच तुम्हाला हा प्रसंग आणून दिलेला आहे, की ह्या परिस्थितीतून तुम्हाला निर्णय काय घ्यायचा आहे, माणसं ओळखायची कशी आहेत, पैसा ठेवायचा कसा, द्यायचा कसा, खर्चायचा कसा, पुन्हा विश्वास ठेवायचा, पुन्हा विश्वास ठेवायचा नाही, ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून देण्यासाठी हा प्रसंग आहे. कारण हा आयुष्याचा खूप मोठा प्रसंग आहे. ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येताना दिसत आहेत आणि यातूनच तुमचं खरं लाईफ आता घडणार आहे. जेणेकरून हे कार्मिक नाहीये. हे एनर्जी जी दिसत आहे, ती तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. ज्या लोकांसाठी तुम्ही सगळं सोडलं, त्या व्यक्तींचा खरा चेहरा जो काय आहे, तो तुमच्या समोर आणायचा आहे. तो तुमच्या समोर आणायचा आहे आणि तो तुमच्या समोर परमेश्वराने आणून ठेवलेला आहे आणि त्यातून तुम्हाला आता ठरवायचं आहे, की मनाची मनस्थिती पक्की करून आता आपल्याला यातून निर्णय काय घ्यायचा आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही सगळं ठरवायचं आहे, की यातून मला निर्णय काय घ्यायचा आहे. लव्ह रिलेशन मधून काय आहे तुमच्यासाठी? निर्णय यातून काय घ्यायचा आहे? प्रेम में संघर्ष से दूर शांती की ओर बढ़ा. ओके. बरोबरच आहे. कारण एखाद्या खोट्या वचनाला, खोट्या प्रेमाला जर तुम्ही बळी पडत असाल, तर सध्या तर असं वाटतंय, की दूर शांत म्हणजे शांत राहा थोडं. जिथं शांती मिळते, जिथं शांत वाटते, ते स्वीकारा थोड्या दिवस. त्यातून तुम्ही फेस करा काही गोष्टी. लगेच त्या तापलेल्या तव्यावरती किंवा राग जर प्रत्येकाचा राग इन्व्हॉल्व असेल त्यामध्ये, त्यात तुम्ही काही गोष्टी करू नका. शांत घ्या. जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळणार आहे. पण ह्या गोष्टीला थोडा वेळ लागेल. ह्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी कालावधी आहे. त्या कालावधीपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी सिक्रेट काही गोष्टी कळायच्या अजून असतील, तर ते सगळं कळणार आहे. अचानकपणे तुम्हाला काही गोष्टीचा धक्का बसेल. न समजणाऱ्या गोष्टी अचानकपणे तुम्हाला समजतील. त्याचा सुद्धा विचार तुम्हाला पडेल. पण हे होणारच आहे. कारण तुम्हाचा अति चांगुलपणा जो आहे, तो देवाला सुद्धा वाटतोय, की हे अति चांगलं राहत आहे. त्यामुळे हिला दाखवून द्यायला लागणार आहे, की हिच्या जवळची माणसं कशी आहेत. त्यामुळे हे परमेश्वराचं कार्ड आलेलं आहे. ज्या सगळ्या प्रॉब्लेमचं उत्तर जे आहे, ते हे एकच आहे, परमेश्वर आहे आणि याच्यावरती तुम्हाला सायलेन्स घ्यायचा आहे. फक्त काय चाललेलं आहे, काय घडतंय, कोण आपलं, कोण परकं, ह्या सगळ्याचा अभ्यास करत राहायचा आहे, स्पष्टीकरण घेत राहायचं आहे आणि त्यावर नंतर तुम्हाला तुमच्या पर्यायाने चालायचं आहे, की मला आता काय केलं पाहिजे या परिस्थितीत. हे घडण्याचं तुमच्या आयुष्यात हेच कारण आहे आणि महादेवांचंच मत असावं, की हे सगळं जे आहे ते तुला हे सगळं कळालंच पाहिजे. तू इतकं इन्व्हॉल्व कुठल्या गोष्टीत होऊ नकोस, इतका कुणावर विश्वास ठेवू नकोस, इतकं आहारी कुणाच्या जाऊ नकोस. हा सगळा सांगण्याचा उद्देश तुम्हाला हाच आहे, की तुम्हाला आता तुमच्या जे रिअल लाईफ आहे, रिअल काही गोष्टी घडतायत त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. अंधविश्वास ठेवायचा नाही. हा माझा, ते माझं, ते माझं, माझं हे प्रेम आहे, माझं ते प्रेम आहे. काही नाहीये. जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यावरतीच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. किती जणांच्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आता फेस तुम्ही करत आहात? त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा, "हो ताई, नक्कीच हे आम्हाला मॅच झालेलं आहे. 100% मॅच झाले, 80% मॅच झाले." नक्कीच देवाचं नाव कारण हे महादेवांची एनर्जी आहे. महादेवांची महाशिवरात्रीची ह्या 2026 मध्ये कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील किंवा घडणार आहे 2026 मध्ये पूर्ण, तर नक्की हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही महादेवांचं नामस्मरण करायला ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. त्या देवताचं नाव घ्यायला विसरू नका. कारण त्या देवताने इतकं जर स्पष्ट तुमच्या आयुष्यात जर एखादा पर्याय मांडलेला असेल, एखादा उद्देश मांडलेला असेल, स्पष्टतेने मांडलेला असेल, तर नक्कीच त्या देवाला तुम्हाला शरण गेलं पाहिजे. नक्कीच गेलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे एनर्जी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. कमेंट देखील करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून मी लाईव्ह वगैरे आले तर तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन येऊन जाईल आणि माझ्याशी तुम्ही कनेक्ट राहाल. श्री स्वामी समर्थ.